नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मिस्टर क्रिएटर। आज आपण बोलणार आहोत अशा एका परंपरेविषयी, जिचा ठोका हृदयात उमटतो, जिच्या तालाने अंगात जोश संचारतो आणि जिचं थेट कनेक्शन आहे आपल्या हिंदू संस्कृतीशी, आपल्या सनातन धर्माशी। हो मित्रांनो, तोच आवाज ढोल ताशा पथकाचा। गणेशोत्सव असो, नवरात्र असो, शिवजयंती असो की गुढीपाडवा, ढोल ताशा वाजलं की वातावरणात भक्तीचं वारं, उत्सवाचा गजर आणि मराठी अस्मितेचा अभिमान दरवळतो। आणि या परंपरेचं जिवंत रूप म्हणजे आपल्या परतवाड्यातील शिवस्वर वाद्य पथक। या पथकाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत आपलेच परतवाड्याचे लाडके विक्रमदादा अंभोरे। विक्रमदादांनी या पथकाची केवळ सुरुवात केली नाही, तर शेकडो तरुणांना शिस्त, भक्ती आणि संघटन शक्ती यांचं महत्त्व शिकवलं। या पथकात नाही कुठला कलाकार मोठा, नाही लहान, सगळे एकाच तालावर शिवस्वराच्या गजरात एकत्र। इथं ढोल वाजतो ते फक्त कानांसाठी नाही, तर आत्म्यासाठी। ताशा वाजतो ते नुसत्या गजरासाठी नाही, तर शौर्य आणि संस्कृतीच्या जागृतीसाठी। आज शिवस्वर वाद्य पथक केवळ परतवाड्यातच नाही, तर संपूर्ण परिसरात आपल्या शिस्तबद्ध सादरीकरणासाठी प्रसिद्ध झालं आहे। लहानग्यांपासून तरुणांपर्यंत सगळेच या पथकात सेवा, निष्ठा आणि जोशाने भाग घेतात। सरावाच्या वेळा असतात, शिस्तीची चौकट असते, पण त्यामागे असतो एकच उद्देश, आपली परंपरा जपायची। या पथकाने गणपती उत्सव, शिवजयंती, सामाजिक रॅली, धार्मिक मिरवणुका या सगळ्यांमध्ये आपला ठसा उमटवला आहे। आणि या सगळ्यामागे उभं आहे विक्रमदादांचं नेतृत्व, त्यांची दूरदृष्टी आणि तरुणांना योग्य दिशेने घडवण्याची त्यांची तळमळ। तर मित्रांनो, यावर्षी जेव्हा ढोलाचे आवाज कानात घुमतील तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा, हे फक्त आवाज नाही, ही आहे संस्कृतीची हाक। चला, शिवस्वर वाद्य पथकाला सलाम करूया, विक्रमदादांच्या कार्याला मानाची वंदना करूया आणि या परंपरेत आपणही सहभागी होऊया। जय शिवराय, जय ढोल ताशा, जय शिवस्वर।